संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय। तुम्ही या ठिकाणाहून येतात धारात येथून, तिथल्या व्यावसायिकांना किंवा छोट्या उद्योगांना याचा परिणाम भोगावा लागतो? आता तरी नाहीये, पण आता ह्याच्या येणाऱ्या पुढच्या काळात नक्कीच भोगावं लागेल. कारण जे आपण बघितलं की सगळीकडे पॅनिक सिच्युएशन झालेली आहे, लोक घाबरलेले आहेत. त्यांना असं बऱ्याच मीडियामधून आपल्या मेसेजेस फिरत आहेत की आता आपल्याला गॅस मिळणार नाही, कमर्शियल गॅस मिळणार नाहीत, डिझेल पेट्रोल मिळणार नाही. त्यामुळे लोक घाबरलेले आहेत आणि मूलभूत जो अन्नासाठी जर आपण गॅस मिळाला नाही तर पुढे काय करू शकतो ह्याच्यासाठी लोक विचारणा करत आहेत. आणि नक्की सरकारने ह्याचं उत्तर द्यावं की लोकांना काय त्याच्याबद्दल ऑप्शन देतील किंवा काय त्याच्यासाठी उपाययोजना करतील हे सरकारने सांगावं. भारताचं परराष्ट्र धोरण अयशस्वी ठरतंय का हे सर्व हाताळण्यामध्ये? नक्कीच, कारण जर पूर्वी जर आपण बघितलं तर भारत हा बलाढ्य देश म्हणून एक जाणला जायचा, त्याच्या स्वतःची एक मतं होती आणि कोणत्याही देशाच्या खाली तो दबला जायचा नाही. आता काय झालं की अमेरिका देशाच्या खाली आपण एवढं दबलो गेलेलो आहे की आपण रशियाचे जे घेणार होतो डिझेल किंवा पेट्रोल तिथून ज्या मागणी होती तिथून आपण घेणार होतो त्या गोष्टी आपण बंद केलेल्या आहेत. आणि नंतर त्यामुळे आपण दुसऱ्यांच्या दबावाखाली वागणं, त्यामुळे आपल्याला नक्की त्याचं नुकसान आता भोगावं लागणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते नक्की आपल्याला दिसून येईल. गॅस सिलेंडरचे दर वाढले, एक गृहिणी म्हणून कसा फटका बसतो? गृहिणी म्हणून तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित. गृहिणी म्हणून घरामध्ये आपण लहान मुलांचा विचार करतो, वृद्धांचा विचार करतो, प्रत्येकाला जेवण देणं हे आपलं काम असतं. आणि अशा वेळी जर गॅस वगैरे मिळत नसेल तर त्याचा काय उपाय आपण करू शकतो? आपण त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही दुसरा ऑप्शन मिळतो का हा सुद्धा विचार करणार आहे. इंडक्शन कुकर वापरायचे का, काही दुसरा काही पर्याय का, किंवा जे रॉ फूड्स आहेत, फ्रूट्स आहेत, सॅलडचे पदार्थ ते आपण वापरू शकतो जेवणामध्ये. हा आम्ही पर्याय आता तरी विचार केलेला आहे, पण नक्कीच हा अशी परिस्थिती येऊ नये, सरकारने त्याच्यावर लवकर उपाययोजना करावी आम्ही विनंती करतो. धन्यवाद. आपणासोबत होत्या आमदार ज्योती गायकवाड. कॅमेरा पर्सन असीमसह मी संचारी अखेरकर, टाइम महाराष्ट्र.